आज माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं। नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी जे आरोग्य खात्यामार्फत आउटसोर्स बोला। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। आरोग्य खात्यामध्ये आउटसोर्समध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना अनेक महिन्यापासून वेतन भेटत नाही आणि वेळेवर ज्या तारखेला शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जातं त्या तारखेला या कर्मचाऱ्यांना सुद्धा द्यायला पाहिजे तसं नव्हता। 6 महिने पेमेंट अडवलं जातं आणि GST आणि संस्था शुल्क म्हणून त्यांच्याकडून 4,500 रुपये हे परस्पर कापले जातात। तर हे एक प्रकारचा अन्याय आहे आणि या कोरोनासारख्या बिमारीमध्ये या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतकी सेवा दिली की ते एक आरोग्य दूत म्हणून त्यांना गौरवलं गेलं। परंतु त्या आरोग्य दूतांनाच जर अशा पेमेंटमध्ये अडकवलं जात असेल तर त्यांचे कुटुंब कसं चालणार? त्यांच्या पोरांचे शिक्षणाचं, त्यांचं घर भाडे, त्याच्यानंतर प्रवास भत्ता हे सगळं जजमेंट बसवताना त्यांच्या काय हाल असतील ते आपण विचार करायला पाहिजे। त्यामुळे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आम्ही आज इशारा देतोय, जर 5 दिवसामध्ये त्यांचे जे थकलेलं पेमेंट आहे ते पेमेंट जर 5 दिवसात दिलं नाही तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या कर्मचाऱ्यांसमोर या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल आणि जर त्या आंदोलनामुळे काही कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ते जे एजन्सीवाले श्रीराम एजन्सीवाले जे आहेत ते जबाबदार राहतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।